solve practice set 2.2 of chapter number 2 parallel lines and transversal from 8th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 11 आणि 12 वर प्रॅक्टिस सेट 2.2 दिलेला आहे. प्रॅक्टिस सेट 2.2 मधील सगळे क्वेश्चन्स अतिशय सोप्या पद्धतीने कसे सॉल्व्ह करायचे ते आपण पाहणारच आहोत. पण त्याही आधी मला सांगा, आपण प्रॅक्टिस सेट 2.1 सॉल्व्ह करते वेळी काय काय अभ्यासले? तर पॅरलल लाईन्स म्हणजे काय? आता इथे लाईन एल आणि लाईन एम आहे. या दोन्ही लाईन्स आपण कितीही एक्सटेंड केल्या, कितीही वाढवल्या तरी त्या एकमेकींना कधी इंटरसेक्ट करणार आहेत का, छेदणार आहेत का? तर नाही. मग अशा दोन लाईन्सला काय म्हणतात? पॅरलल लाईन्स. त्यानंतर आपण काय अभ्यासले की ट्रान्सव्हर्सल म्हणजे काय? आता या दोन्ही लाईन्सवर आपण अशा प्रकारे ही एक लाईन ड्रॉ केली. काय झालंय? लाईन ओ आपण अशा प्रकारे ड्रॉ केल्यामुळे इथे आणि इथे या दोन्ही पॉइंट्सवर या लाईन ओ ने लाईन एल आणि लाईन एम ला इंटरसेक्ट केलेला आहे. या इंटरसेक्टिंग पॉइंट्सला आपण नाव दिले. इथे या पॉइंटला नाव दिले ए आणि या पॉइंटला नाव दिले बी. मग आता लाईन एल आणि लाईन एम I made this Sekai game using only 2 words, and you can too. ची लाईन ओ काय झाला? ट्रान्सव्हर्सल झाला. का बरं ट्रान्सव्हर्सल झाला? इफ अ लाईन इंटरसेक्ट्स गिवन टू लाईन्स. आता इथे पहा, लाईन एल आणि लाईन एम ला लाईन ओ ने काय केलेलं आहे? दोन वेगवेगळ्या पॉइंट्सवर इंटरसेक्ट केलेलं आहे. म्हणून ही जी लाईन ओ आहे ही काय झाली? लाईन एल आणि एम ची तर ट्रान्सव्हर्सल झाली. हो ना? सो इफ अ लाईन इंटरसेक्ट्स गिवन टू लाईन्स इन टू डिस्टिंक्ट पॉइंट्स देन दॅट लाईन इज कॉल्ड अ ट्रान्सव्हर्सल ऑफ दोज टू लाईन्स. या बेसिक गोष्टी आपण अभ्यासल्या. त्याचबरोबर आणखी काय आपण अभ्यासलं? तर या ट्रान्सव्हर्सलमुळे या दोन लाईन्सवर किती अँगल्स फॉर्म झालेले आहेत? तर 8 डिफरंट टाइप्स ऑफ अँगल्स फॉर्म झालेले आहेत. मग त्यांचे सुद्धा प्रकार आहेत की कोणकोणत्या प्रकारचे अँगल्स फॉर्म झालेत हेही आपण अभ्यासले, हो की नाही? कोणकोणते आपण पाहिले अँगल्स? तर करस्पॉन्डिंग अँगल्स, इंटिरियर अँगल्स आणि अल्टरनेट अँगल्स. करस्पॉन्डिंग अँगल्स कसे ओळखायचे? मी तुम्हाला ट्रिक सांगितली होती. तर एफ, लेटर एफ आपल्याला शोधायचा आहे. जिथे कुठे आपल्याला लेटर एफ दिसेल, मग तो सरळ असू दे, उलटा असू दे, सुलटा असू दे, कसाही असू दे, लेटर एफ आपल्याला दिसला ना तर त्याच्या आतमधले जे अँगल्स आहेत ते काय झाले? पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. आलं लक्षात? मग आता लेटर एफ अशा प्रकारे असू शकतात किंवा हे पहा अशा प्रकारे सुद्धा असू शकतात. मग आपल्याला हे जी आपल्याला फिगर दिलेली आहे या फिगर मध्ये आपल्याला कुठेही कसाही एफ दिसला तर त्याच्या आतले, हे पहा इथे हे आतले, त्यानंतर इथे अशा प्रकारे आतले, इथे आतले अँगल म्हणजे काय झाले? पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. आलं लक्षात? त्यानंतर आपण काय पाहिलं? तर इंटिरियर अँगल्स म्हणजे काय? इंटिरियर अँगल्स शोधते वेळी आपल्याला लेटर सी पाहायचा असतो. तर आता इथे या फिगर मध्ये सुद्धा हे पहा, इथे अशा प्रकारे लेटर सी फॉर्म होणार. लेटर सी फॉर्म झाल्यानंतर इथे ए आणि बी या दोन पॉइंटवर काय झालं? तर इंटिरियर अँगल्स फॉर्म झालेले आहेत. सो त्यांना काय म्हणणार? ऑफ इंटिरियर अँगल्स. मग आता सी आपल्याला फक्त असे शोधायचे का? तर नाही. आपल्याला कसाही उलटा सुलटा मिरर इमेज मधला आडवा झोपलेला कसाही सी आपल्याला त्या फिगर मध्ये शोधायचा आहे आणि त्यातले जे आतले अँगल्स आहेत ते काय होणार आहेत? इंटिरियर, पेअर ऑफ इंटिरियर अँगल्स. त्यानंतर अल्टरनेट अँगल्स साठी आपल्याला काय शोधायचं आहे? काय आहे ट्रिक? तर लेटर झेड शोधायचा आहे. मग तो लेटर झेड आपल्याला उलटा सुलटा आडवा झोपलेला कसाही शोधायचा आहे. पालथा झोपलेला, सुलटा झोपलेला कसाही लेटर झेड आपल्याला दिसला की त्याच्या आतले हे जे अँगल्स आहेत ते कसे झाले? पेअर ऑफ अल्टरनेट अँगल्सचे झाले. हे सगळं तुम्हाला प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये इन डिटेल सगळं शिकवलेलं आहे. जर तुम्ही प्रॅक्टिस सेट 2.1 पाहिला नसेल तो व्हिडिओ, तर जाऊन आधी तो व्हिडिओ पहा, मग हा व्हिडिओ पाहायला या प्रॅक्टिस सेट 2.2 चा. त्यामुळे काय होणार आहे? तुमच्या सगळ्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर होणार आहेत आणि तुम्हाला मज्जा येणार आहे प्रॅक्टिस सेट 2.2 सॉल्व्ह करते वेळी. चला आता प्रॅक्टिस सेट 2.2 सॉल्व्ह करते वेळी आणखी आपल्याला काय अभ्यासायचंय? तर प्रॉपर्टी ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. आपण अभ्यासलं की करस्पॉन्डिंग अँगल्स कसे फॉर्म होतात, कोणते पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत, पण याची काही प्रॉपर्टी सुद्धा आहे, ती सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायची आहे. त्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचा क्वेश्चन एक्झाम मध्ये आला तर आउट ऑफ मार्क्स ते आपल्या हातचे जात नसतात. हे पहा, आता इथे मला सांगा, करस्पॉन्डिंग अँगल्स शोधण्यासाठी आपल्याला काय पाहायचंय? येस, व्हेरी गुड, त्यालाच आपण एफ अँगल्स असं म्हणूयात. आलं लक्षात? आता इथे आपल्याला लेटर एफ शोधायचंय. पहा बरं, लेटर एफ तुम्हाला कुठे दिसतोय? तर हे पहा, इथे झाला ना लेटर एफ. आता इथे आपल्याला कोणते अँगल्स पाहायचे? तर याच्या आतले. मग कुठे होणार आहे? हे पहा, इथे एक अँगल होणार. हे पहा, इथे असा आणि इथे असा. सो हे आतले. हा
आणि हा इथला असं नाही पाहायचं आपल्याला. ही वरची लाईन त्याच्या आतला, मग त्याच्या खालची लाईन त्याच्या आतला, असेच अँगल पाहायचे. आलं लक्षात? मग लेटर एफ बघायचं आहे, त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला अँगल्स शोधायचे आहेत. मग हे काय झाले, पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. चला इथे राईट करून घेऊयात आपण. अँगल क्यू एम एन आणि याचा पेअर कोणता झाला, तर अँगल एस एन बी. राईट करूयात. हे काय झाले, दोन अँगल क्यू एम एन अँड अँगल एस एन बी, पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. या दोघांची जोडी बनणार. हे पहा, लेटर एफ आपण शोधायचं आधी, त्यानंतर ही जी आडवी लाईन आहे एफ ची त्याच्या आतला अँगल, त्यानंतर खालची आडवी लाईन त्याच्या आतला अँगल. हे काय झाले, या दोघांची जोडी झाली करस्पॉन्डिंग अँगल्सची. चला आता आणखी एफ तुम्हाला कुठे दिसतोय मला सांगा बरं. हे पहा, इथे अशा प्रकारे सुद्धा आपल्याला एफ दिसतोय. आता ही जी आडवी लाईन आहे, स्लिपिंग लाईन आहे, त्याच्या आतला हा अँगल आणि ही जी स्लिपिंग लाईन आहे त्याच्या इथला हा अँगल. हे झाले पेअर्स, यांची दोघांची झाली जोडी. चला राईट करून घेऊयात मग आपण. अँगल एक ऐसा टेस्ट जो आपको मौका देगा अप टू 100% स्कॉलरशिप. अँगल पी एम एन अँड, आता तुम्ही सांगा कोणता अँगल. येस, व्हेरी गुड. अँड अँगल आर एन बी. हे झाले पेअर्स, या दोघांची जोडी झाली. चला आता आणखी तुम्हाला एफ दिसतोय का बरं. हे पहा, आधी आपण इथला इकडचा शोधला, ट्रान्सव्हर्सलच्या राईट हँड साईडचा, मग ट्रान्सव्हर्सलच्या लेफ्ट हँड साईडचा. आता उलटा दिसतोय का तुम्हाला एफ. पहा बरं, उलटा फॉर्म करू शकतो का, पहा बरं. करू शकतो ना. हे पहा इथे अशा प्रकारे झाला ना उलटा एफ. सो मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की आपल्याला कसाही एफ शोधायचा आहे. कसाही एफ शोधला की तो काय झाला, करस्पॉन्डिंग अँगल्सचा पेअर आपल्याला मग त्यानंतर पाहायचा आहे. चला आता इथे ही जी स्लिपिंग लाईन आहे त्याच्या इथला हा एक अँगल आणि हा एक अँगल. पहा, हा एक अँगल आणि हा एक अँगल. चला नाव लिहून घेऊयात आता आपण या अँगल्सचे. सो अँगल एम एन आर, एम एन आर अँड अँगल कोणता येणार, ए एम पी. हे दोन अँगल्स झाले, या दोघांची जोडी झाली. आता या साईडचा लेफ्ट हँड साईडचा आपण उलटा पाहिला, आता राईट हँड साईडचा ट्रान्सव्हर्सलच्या राईट हँड साईडचा उलटा पाहूया. हे पहा अशा प्रकारे येणार, हो ना. मग हा एक अँगल येणार आणि हा एक येणार. चला यांची नावं लिहून घेऊयात आता. सो अँगल एस एन एम अँड अँगल ए एम क्यू, और वी कॅन राईट क्यू एम ए. चला राईट करून घेऊयात ए एम क्यू. आता आपण सगळे करस्पॉन्डिंग अँगल्स इथले शोधलेले आहेत दिलेल्या फिगर मधले. मग शेवटी आता राहिला प्रश्न हा की करस्पॉन्डिंग अँगल्स तर शोधले, प्रॉपर्टीचं काय. थांबा, प्रॉपर्टी पण सांगते मी तुम्हाला. आता लक्षात घ्या, हे जे आपण सगळे करस्पॉन्डिंग अँगल्स फाइंड आउट केलेले आहेत, आता पेअर कोणते आहेत, जोड्या कोणत्या आहेत, तर अँगल क्यू एम एन अँड अँगल एस एन बी. हे दोन्ही अँगल्स इक्वल असतात. इक्वल असतात म्हणजे जर अँगल क्यू एम एन हा 40 डिग्रीचा असेल तर अँगल एस एन बी हा सुद्धा 40 डिग्रीचाच असतो. आता सेकंड पेअर काय आहे, हा पी एम एन अँड आर एन बी. आता हा पी एम एन जर 60 डिग्री असेल तर आर एन बी सुद्धा 60 डिग्रीचाच असणार आहे. आलं लक्षात, म्हणजे जे पेअर्स आहेत ते इक्वल असतात. हे पहा इथे हा क्यू एम एन आणि पी एम एन हे इक्वल नसणार. आपण जे पेअर्स फाइंड आउट केलेले आहेत ते पेअर्स इक्वल मेजरचे असतात, हो ना. कॉन्ग्रुएंट म्हणतात त्यांना. सो इथे आपण असं कॉन्ग्रुएंटचं साइन देऊन घेऊयात. अँगल क्यू एम एन इज कॉन्ग्रुएंट टू अँगल एस एन बी. तसंच अँगल पी एम एन इज कॉन्ग्रुएंट टू अँगल आर एन बी. आता इथे अँगल एम एन आर जितक्या मेजरचा आहे, आता हा अँगल एम एन आर जर 80 डिग्रीचा असेल तर अँगल ए एम पी हा सुद्धा 80 डिग्रीचाच असणार आहे, कॉन्ग्रुएंट असणार आहे, इक्वल असणार आहे. आलं तुमच्या लक्षात. काय करायचं आपल्याला, प्रॉपर्टी काय आहे करस्पॉन्डिंग अँगल्सची कळलं का तुम्हाला. जे करस्पॉन्डिंग अँगल्सचे पेअर असतात ते इक्वल मेजरचे असतात, कॉन्ग्रुएंट असतात. चला आता पुढे जाऊया. सेकंड अँगल कोणता, अल्टरनेट अँगल. त्याची काय प्रॉपर्टी आहे आणि अल्टरनेट अँगल कसं शोधायचं बरं, तर काय झेड अँगल्स पाहायचे, म्हणजे लेटर झेड आपल्याला शोधायचं आहे. याची प्रॉपर्टी आपण पाहूयातच, पण काही आधी हे जे अल्टरनेट अँगल्स आहेत ते आधी शोधून घेऊयात. हे पहा आता इथे झेड बघा बरं तुम्हाला कुठे फॉर्म होतोय, इथे. मग हा एक अँगल आणि इथला कोपऱ्यातला हा एक अँगल, हे दोन अँगल्स झाले. चला इथे राईट करून घेऊयात. अँगल पी एम एन, हे पहा पी एम एन आणि अँगल एम एन एस झालं. आता आणखी झेड शोधा. आणखीन कुठे आहे झेड,
तर हे पहा अशा प्रकारे झेड होणार. आणखी अँगल्स कुठे फॉर्म होतात तर इथे नाव लिहून घेऊयात, अँगल QMN अँड अँगल MNR. आता इथे आणखी कोणत्या प्रकारे तुम्हाला झेड फॉर्म झालेला दिसतोय का किंवा होतोय का, तर नाही, शोधूनही आपल्याला इथे आता सापडणार नाही. प्रॅक्टिस सेट 2.1 सॉल्व्ह करते वेळी मी तुम्हाला सांगितले होते की अल्टरनेट अँगल्सचे सुद्धा दोन टाइप्स आहेत, एक इंटिरियर अल्टरनेट अँगल्स आणि दुसरं एक्सटिरियर अल्टरनेट अँगल्स. आता इथे आपण हे जे पेअर्स शोधलेले आहेत ते कसे शोधले तर आपण लेटर झेड पाहिला. हे पहा इथे हा उलटा लेटर झेड आहे, इथे हा आतला आणि त्याचा अल्टरनेट हा. सो हे दोन पेअर्स आपण इथे राईट करून घेतलेले आहेत. हे कोणते अँगल्स झाले तर इंटिरियर अल्टरनेट अँगल्स झाले. मग सेकंड टाइप एक्सटिरियर अल्टरनेट अँगल्स ते कुठले असतात तुम्हाला आठवत असेल. हे पहा इथे हा जो अँगल आहे त्याचा अपोजिट वाला हा जो आहे हा झाला एक्सटिरियर अल्टरनेट अँगल आणि याचा पेअर कोणता तर इथला हा जो अँगल आहे आपला झेडचा हा जो कोपरा आहे त्याच्या इथे जो आपला अँगल फॉर्म होतोय तो. मग हे जे दोन अँगल्स आहेत ते काय झाले पेअर ऑफ एक्सटिरियर अल्टरनेट अँगल्स. सो राईट करून घेऊयात एक्सटिरियर अल्टरनेट अँगल्स. त्यातला फर्स्ट पेअर आपण फाइंड आउट केलेला आहे अँगल AMP. हे पहा अँगल AMP अँड अँगल SNB हे पेअर झालं. आता फर्स्ट हा जो आपण शोधला होता अँगल PMN अँड अँगल MNS तो झेड आपण कसा ड्रॉ केला होता तर अशा प्रकारे, बरोबर. त्याचा हा एक अँगल आणि हा एक अँगल अँगल PMN हे पहा इथे लिहिलंय आणि अँगल MNS हे दोन अल्टरनेट अँगल्स आहेत, बरोबर. हे कोणते झाले अल्टरनेट अँगल्स तर इंटिरियर अल्टरनेट अँगल्स, कारण की झेडच्या आतले आहेत, हो ना. मग आता झेडच्या बाहेरचे हा जो कॉर्नर आहे त्याचा बाहेरचा अँगल कोणता आहे तर हा आणि इकडचा या कॉर्नर मधला हा. आलं लक्षात. चला मग आता एक्सटिरियर अल्टरनेट अँगल्सचा हा जो पेअर आपल्याला मिळालेला आहे तो इथे राईट करून घेऊयात अँगल AMQ अँड अँगल RNB. Hi, I'm Doro. झाले सगळे अल्टरनेट अँगल्स आता इथे आपले फाइंड आउट करून झालेले आहेत. आता यांची प्रॉपर्टी काय आहे तर ज्या प्रकारे करस्पॉन्डिंग अँगल्स हे कॉन्ग्रुअंट होते त्याच प्रकारे आता हे जे आपल्याला अल्टरनेट अँगल्स मिळालेले आहेत पेअर ऑफ अल्टरनेट अँगल्स हे सुद्धा कॉन्ग्रुअंट आहेत म्हणजे इक्वल आहेत. हे पहा अँगल PMN जितक्या मेजरचा असणार आहे तितक्याच मेजरचा अँगल MNS असणार आहे. त्याचप्रमाणे अँगल QMN जितक्या मेजरचा असणार आहे म्हणजे जर 30 डिग्रीचा असेल तर अँगल MNR हा सुद्धा 30 डिग्रीचाच असणार आहे, इक्वल असणार आहे, कॉन्ग्रुअंट असणार आहे. एक्सटिरियर अल्टरनेट अँगल्सचं सुद्धा सेम तसंच असतं. अँगल AMP आणि अँगल SNB हे दोन्हीही इक्वल असणार आहेत. त्याचप्रमाणे हे जे आपल्याला सेकंड पेअर सापडलेला आहे एक्सटिरियर अल्टरनेट अँगल्सचा हा सुद्धा कॉन्ग्रुअंट असणार आहे. आलं लक्षात. तुम्हाला दोन्ही प्रॉपर्टी कळाल्या. चला आता थर्ड प्रॉपर्टी पाहूया, प्रॉपर्टी ऑफ इंटिरियर अँगल्स. इंटिरियर अँगल्सलाच आपण काय म्हणायचंय सी अँगल्स. इंटिरियर अँगल्स म्हटलं की आपल्याला काय शोधायचंय सी कुठे फॉर्म होतोय दिलेल्या फिगर मध्ये. हे पहा आता या फिगर मध्ये सी इथे फॉर्म होतोय. सो याचे जे आतले अँगल्स आहेत हे पहा हा आणि हा हे काय झाले पेअर ऑफ इंटिरियर अँगल्स. चला राईट करून घेऊयात अँगल QMN अँड अँगल MNS. आता आणखी सी कुठे होतोय आता ट्रान्सव्हर्सलच्या राईट हँड साईडला आपण पाहिलं. आता उलटा पाहूया तिकडे. हे पहा अशा प्रकारे सी होणार का येस. आणि अँगल्स कुठे फॉर्म होणार इथे आणि इथे. चला राईट करून घेऊयात हे सुद्धा पेअर्स. सो अँगल PMN अँड अँगल MNR. आणखी तुम्हाला कुठे सी फॉर्म झालेला दिसतोय का तर नाही. आणखी तर आपल्याला आता इथे सी नाही मिळत आहे. मग आता यांची प्रॉपर्टी काय आहे तुम्ही म्हणाल सेम असेल ना, जसं करस्पॉन्डिंग अँगल्स आणि अल्टरनेट अँगल्सची प्रॉपर्टी होती की ते दोन्ही पेअर जे आहेत ते कॉन्ग्रुअंट होते त्याचप्रमाणे हे सुद्धा तसेच असणार का तर नाही. थांबा जरा, याचं थोडंसं गणित वेगळं आहे. याचं काय माहितीये का हे सप्लिमेंटरी अँगल्स आहेत. सप्लिमेंटरी म्हणजे काय सप्लिमेंटरी म्हणजे या दोन्ही अँगल्सची ऍडिशन जर केली ना तर ती येते 180 डिग्री. हे पहा हे जे पेअर आपल्याला मिळालेलं आहे पेअर ऑफ इंटिरियर अँगल्स यांची ऍडिशन जर आपण केली तर ती येते 180 डिग्री. आलं लक्षात. लक्षात राहणार ना, लक्षात ठेवायचं. या सगळ्या प्रॉपर्टीज खूप इम्पॉर्टंट आहेत. आता हा जो सेकंड पेअर आपल्याला मिळालेला आहे त्यांची सुद्धा जर आपण ऍडिशन केली त्यांच्या मेजरशी तर ती येणार आहे 180 डिग्री. चला कळालं ना तुम्हाला. पुन्हा एकदा रिवाइज करूयात म्हणजे टेन्शन नको. हे पहा
when two parallel lines are intersected by a transversal, the angles formed in each pair of corresponding angles are congruent. हे पहा, हे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत, हे कसे असणार आहेत तर कॉन्ग्रुएंट असणार आहेत, म्हणजे इक्वल असणार आहे. आता या फिगर मध्ये अँगल QMN अँड अँगल SNB हे दोन्हीही कॉन्ग्रुएंट आहेत. त्याचप्रमाणे अल्टरनेट अँगल्सचं कसं असतं तर ते सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात. आता इथे अल्टरनेट अँगल्स म्हणजे काय तर झेड अँगल्स. हे पहा इथे झेड अँगल्स आहेत की नाही, हे दोन्हीही कॉन्ग्रुएंट असणार आहे. हे जे पेअर आपल्याला मिळालेलं आहे ते कॉन्ग्रुएंट असणार आहे. थर्ड प्रॉपर्टी काय आहे, इंटिरियर अँगल्स म्हणजे सी अँगल्स. त्यांची प्रॉपर्टी काय तर ते सप्लिमेंटरी अँगल असतात. इंटिरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. सप्लिमेंटरी म्हणजे काय की त्यांचं ऍडिशन जर केलं त्या अँगल्सच्या मेजर्सचं तर ते 180 डिग्री असतं. आता इथे हे जे अँगल्स आपल्याला मिळालेले आहेत इंटिरियर पेअर ऑफ इंटिरियर अँगल्स त्यांचे ऍडिशन किती येणार आहे तर 180 डिग्री. झालं, सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या, बेसिक थिंग्स सगळ्या डोक्यात शिरल्या ना. चला आता आपण प्रॅक्टिस सेट 2.2 सॉल्व्ह करायला घेऊयात. आणि मी गॅरंटी देते आता तुम्हाला हा प्रॅक्टिस सेट 2.2 सॉल्व्ह करते वेळी काहीच प्रॉब्लेम येणार नाही. तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर आहेत. तुम्ही फार इझिली प्रॅक्टिस सेट 2.2 सॉल्व्ह करू शकता. चला फर्स्ट क्वेश्चन पाहूयात काय दिलेलं आहे. आता ही जी फिगर आपल्याला दिलेली आहे ती थोडीशी मोठी करूयात म्हणजे आपल्याला समजायला सोपं जाईल. हे पहा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आता काय क्वेश्चन आहे, इन द ऍडजॉइनिंग फिगर. इथे ही जी फिगर दिलेली आहे त्या फिगर मध्ये इफ लाईन M इज पॅरलल टू लाईन N, इफ लाईन M अँड N पॅरलल आहेत तर अँड लाईन P ट्रान्सव्हर्सल आहे. हे पहा लाईन P ट्रान्सव्हर्सल आहे. देन फाइंड X. आता इथे आपल्याला X ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. मग आता कशी फाइंड आउट करणार बरं, आपण तर अँगल्स सगळ्या प्रकारचे अँगल्स कसे शोधायचे ते पाहिलं, त्यानंतर त्यांच्या प्रॉपर्टीज पाहिल्या. मग आता हे X ची व्हॅल्यू कशी काय शोधायची, अँगलच्या मेजर कसं शोधायचं. आता प्रॉपर्टी आपल्याला माहिती आहे की नाही, त्या प्रॉपर्टीला आपण हाताशी धरायचंय आणि आपल्या आन्सर पर्यंत आपण पोहोचायचंय. आता